तर खरंच मी साडीवर छान दिसते का ड्रेसवर? सकाळ नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मी तर मस्त आहे, श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवसानंतर हे साडी मी घातले. तर हे ब्लाऊज मी 1 वर्षापूर्वी शिवलेलं होतं आणि मला भरपूर असे म्हणतात की तू साडीवर छान दिसते. तर खरंच सांगा, मी साडीवर छान दिसते का? कमेंटमध्ये. चला, अर्धी विधी पूर्ण झाले, बाकीचे विधी पूर्ण करा. बूट घाला. एक्झाम आहेत. अभ्यास झालाय ना? एक्झामला चाललंय आमचं आणि कसं नाचतंय बघा. भारी भारी. ही धरा, नेऊन ठेवा किचन मध्ये, पाणी प्या, शूज घाला. 8:23 झालेत बघा. कसे झोपून बघते. तुझ्यासाठी फुलं पोचते ना. शूज घाल, उशीर होईल. रोज 4च फुलं मिळतात आम्हाला इथं. तेवढ्यावरच आमचं देव बी समाधान आहे, आम्ही बी समाधान आहे. जय बाप्पाला फुलं काढले माझ्या बाळानं. पिल्लूनं जे देवासाठी काढलेली पारिजातकाची फुलं. जा लगेच हे कर, देवाला अर्पण कर. पूजा केली नाही पण कर अर्पण. करते मी परत निवांत. लाडू पण तसंच करतो, देवपूजा न करताच फुलं अर्पण करतो देवाला. उजव्या हातानं. तरी काय काय 8 तारखेला काय विशेष? घे घे बॅग घे, चल चल. ताईला काय केलं? खाल्ला वाटतं. चावून चावून खात जा. किती वेळा सांगते बरं? अरे पण हे झालंय ओके. ह्या वर्षातली ही दुसरी बॅग आहे. हिचे पण 3 आणि बॅगा 2 स्कूल बॅग 2, टिफिन 2. चिमणी असणार की. बाय पिल्लू. तर खरंच मी साडीवर छान दिसते का ड्रेसवर? तुम्हाला ड्रेसवर व्हिडिओ आवडतात का साडीवर? कमेंटमध्ये सांगा. आणि साडी कशी दिसते दाखवते लांबून. तर ही साडी मला माहेरकडूनच कोणीतरी केलेली आहे, लातूरवरून. तर कशी वाटते सांगा? मला तरी छान वाटायले, म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे माझं थोडंसं साडी घालण्याचं ना वाढतं. कसं साडी आवडते, साड्या पण भरपूर आहेत, पण घालून काम करायचा कंटाळा आहे. तुम्ही जर मला चांगली छान साथ दिली तर कंटिन्यू मी साडीवरच ब्लॉग बनवेन. आणि खूप दिवसापासून मी साडीवर बनवत सुद्धा आहे. गावाकडं तर तसं मी साडीच घालायचे, पण दुसऱ्या डिलिव्हरीनंतर थोडंसं शॉर्टकट मार्ग ड्रेस घालायचा. त्याचा गेला समोन्या. आज आहे गुरुवार आणि इथं आहे दही. तर ह्या दह्यामध्ये मी आता मीठ टाकत आहे. आणि आपल्या चॅनलवर ना देव धुवायचा ना एक व्हिडिओ व्हायरल आहे, त्यामध्ये मी पारंपरिक पद्धत दाखवलेली. तर मला त्यावर कमेंट खूप आलेल्या, अजूनसुद्धा माझ्या लक्षात आहेत की असं दही पारंपरिक पद्धतीनं साफ करायचं. म्हणजे बघूया आता मी दही आणि मिठाला करते. आणखी मला देवपूजा सुद्धा करायची आहे. तर दही मिठानं किती होते बघूया. घरच्या दुधाचं दही लावलेलं मी. तर हे बघा तूप आल्यासारखं व्हायलंय हाताला. लाडू झोपलाय, त्याला अंघोळ घालून दूध दिलं प्यायला आणि तो झोपला. ते बघा एकदम असं तुपासारखं चिकट चिकट होतं.
आपलं घरचं दूध ओरिजिनल असतं ना, त्यामुळे साई. कलर तर चेंज व्हायला लागले, पण फायनल कसं होतं बघूया. मला वाटते की बिन साई नसलेलं दूध पाहिजे होतं दही लावायला. त्याच्यामध्ये असं चिकट तेलगट होते तुपाचं. तर आज आहे माझा गुरुवारचा उपास. शाबू भिजवलाय मी सकाळी उठल्या उठल्या. रात्री मी विसरली होती. दही असं हिरवं काळं व्हायला लागले आता. चला आता याला धुते मी. पूर्ण तर नाही झालं, पण अर्ध निम्म झालेलं आहे. बहुतेक जास्त वेळ ठेवावं लागते असं. आपल्याची छोटीशी रांगोळी आणि देवपूजा. मला ना लाल भडक तिखट शाबू खायला आवडते आणि समर्थाला सुद्धा. तर चला लाल भडक शाबू बनवूया. तेल गरम झालं, जिरे, तर शाबू, चवीनुसार मीठ, आणि तिखट, लाल मिरची पावडर, आणि सोबतच शेंगदाण्याचं कूट. मस्त असा लाल भडक शाबू हलवून घ्यायचा जोपर्यंत साबुदाणा मऊसर होत नाही. चांगला मऊसर होईपर्यंत हलवत राहायचं. सगळ्यात अगोदर देवासाठी नैवेद्य काढला, साबुदाणा खिचडी. चला देवाला अर्पण करून येते. समर्थासाठी काढून ठेवते, आल्यानंतर तो खाईल गरम गरम. शाबू आणि ताक. स्वप्न दीदीने भेळ आणून दिले लाडोलीला. लाडोली झोपल्या, उठल्यावर देते त्याला खायला. लाडू झोपला की त्याची चुळबुळ आणि मी आहे का नाही त्याला ना झोपीत सुद्धा अंदाज येतो. तर मी बाहेरल्या सोप्यावर लोळत होती, तर ते जागी झाल्यानंतर पळत आले की लगेच असा झोपला. आणि हा असाच करतो. पप्पा असलं ना पप्पाला, मम्मी असले की मला
त्याचं चालूच असतं, चुळबुळ चुळबुळ करतो. मग त्यानंतर त्याला लगेच दूध दिलं प्यायला गरम करून. हो, काय चालू आहे दोघाचं? भेलपालटी शुपनू दीदीने दिलेली. समो कांदा ते सगळं खायचं असतंय, काय सुद्धा बाहेर काढून टाकायचं नाही. कोथिंबीर कांदा विकत आणून घालतोय ना आपण भाजीमध्ये, भेळमध्ये, सगळ्या सही पदार्थामध्ये. हा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं काढतोय तू. तू जसं करशील ना बाळ सुद्धा तसंच करते माहिती का. लाडू छान आहे. का झालं, तिखट लागते का? तिखट आहे मग नाही ना, सांडू नका. तर आता मी जेवणासाठी स्वयंपाकाची तयारी करते. तसं तर आता किती वाजलेत? 4 वाजलेत. 3:51 म्हणजे 4. समर्थाला मला 5:30ला सोडायला जायचे आणि तसंच मी केंद्रामध्ये जाणार आहे. तो स्वयंपाक बनवून ठेवून जाते, म्हणजे आल्यानंतर मला गुरुवार सोडता येते. तर चला सुरुवात करू. राजमा, शेंगदाणे, वटाणा हे सगळं मी मिक्स कडधान्याची भाजी बनवणार आहे. आणि त्या अगोदर मग थोडेसे भांडे पडले होते, ते पटकन भांडे घासून घ्यावं म्हटलं, कारण एकदा पडले आणि मला मंदिरात सुद्धा जायचं आहे. तर मागच्या गुरुवारी आहोने हे भाजपाला आणलेला होता, तर त्यातल्याच वटाणा आणि घेवडा बाजूला मी अलग करत होते, कारण आज अजून गुरुवार भाजपाला घेऊन येणार ते गावाकडून, मग निवडून ठेवायला पाहिजे. आणि समर्थाला वटाण्याच्या शेंगा द्यायच्या होत्या मला खायला, आणि थोडा वेळ होता, म्हणलं घेवड्याच्या शेंगा सुद्धा नीट करून घ्यावं. वेळ आहे तासभर, तोपर्यंत मी माझा आवरून घेते. टाइमपास करण्यात वेळ घालवू नको, उद्या कम्प्युटर आहे. लाडू झालं तुझं? हा, खा खा, चावून खा. दादाला अभ्यास करू दे. दादाचा एक्झाम चालू आहे. पाणी देऊ अजून? पोट भरलं का? भरलं. ओके. ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, खोबरं आणि टोमॅटो, थोडासा लसूण सुद्धा घेतला, आणि वरून कोथिंबीरीचं मीठ मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. मिठामुळे काय होतं माहिती आहे का, टोमॅटो, खोबरं जे आहे ना, आपलं कांदा एकदम बारीक होतं. तर याची मी ग्रेव्ही बनवते, आणि मी किचन वाट्यावरच का बरं कट केलं ते पण सांगते. माझ्याकडे आहे चॉपिंग बोर्ड, पण तो पांढरा आहे, त्यामुळं मग ते नको वाटते मला. त्यापेक्षा मग म्हणलं किचन वाट्यावरच करूया ग्रेव्ही. तोपर्यंत सगळी कामं करून घेतली. भाजी छान अशी बघा, मस्त असं शिजलं आहे. आता हे काढून घेऊया. तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकत आहे जिरे आणि मोहरी. तर मोहरीमध्ये थोडंसं लाल तिखट मिक्स झालं, त्यामुळे तुम्हाला तिथं लाल दिसला असेल. एकदम छोटी छोटी मोहरी आहे. त्यानंतर जे मी अगोदर ग्रेव्ही बनवलेली दाखवली होती ना, तर ती ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घेतली. आणि ग्रेव्ही मी कच्ची बारीक करून घेतल्या, त्यामुळे तळायला जास्त वेळ लागतं. काळं तिखट, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, हिंग, कसुरी मेथी, आणि मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलं. आणि आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची, कच्ची अजिबात राहू द्यायची नाही, नाहीतर मग भाजीला अजिबात चव येत नाही. सगळं कांदा ते असं कच्चा कच्चा लागतो तोंडामध्ये, टोमॅटो. छान असे ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत मी आता तळून घेत आहे. या ठिकाणी झाकूनच ठेवले. तोपर्यंत मी 1-2 छोटे छोटे माझे दुसरे कामं करून घेतले. ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं. मी हळद विसरले होते, हळद टाकले, आणि हे शिजवून घेतलेले सगळे कडधान्ये. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून एक 5 ते 10 मिनिट ह्याला छान मंद आचेवर छान शिजवून घ्यायचं. आणि हे बघा, थोडंसं रस्सा टाकलेला आहे, कारण भातावर खाता येईल म्हणून. त्यानंतर लगेच मी चपात्या बनवल्या बिन तेलाच्या, कारण भाजीला तेल घातलेलं आहे म्हणून. आणि कणिकला मी तेल लावून फ्रीजमध्ये ठेवली होती, सकाळची कणिक होती त्यामुळं बिन तेलाच्या. आणि आता इथं माझ्यासाठी एक भाकरी बनवत आहे, आणि लगेच आपल्याला मंदिरात सुद्धा निघायचं आहे, त्यामुळे माझं घाई गडबडीत काम चालू आहे. हे बघा, एकच भाकरी बनवली. सम्राट सम्राट चला मग दादूला ट्युशनला सोडू. तुझं तोंड पांढरं झालं बाळा, जरा हात फिरव. आणि नित्य सेवेचं ते काय मंदिरात लागणारे पुस्तकं ते घेतले मी. तर चला, 5:30 झालेत आता.
ए या लवकर. स्वामी समर्थ. 7:30 वाजलेत. ऐक घरी आलोय चालत चालत. दिवा अगरबत्ती करतेत. पोट्टे करून राहिले 2 जण. दिवा अगरबत्ती लावून देवापुढे बसलेत. छान छान 1 नंबर. अहो येणार आहेत म्हणून मी स्वयंपाक जास्त बनवला होता. अचानक आहोंचं झालंय कॅन्सल. पप्पा येणार नाहीत. पप्पाच फोन आलेला उद्या काम आहे, कामाला बागेत बायका आहेत, त्यांना न्यायला आणायला लागतं. आणि इकडं आले ना मग जायलाच त्यांना 8-9 वाजतात. थंडीत उठणं, आंघोळ करणं, चहा नाश्ता करणं, परत निघणं, त्यामुळं आज कॅन्सल केलं. तसं या आजच्या गावचं मग पळतंय तसं ठुबर तिथं. पप्पाला सांगा ना, मी व्हिडिओ करून पाठवेन पप्पाला. कोणाकोणाला जेवायचं आहे या लवकर. हे आहे आपलं संध्याकाळचं जेवण.